Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण स्कॉलरशिप परीक्षा विषय भाषा यातील कार्यात्मक व्याकरण या घटकाची माहिती पाहूया. आता कार्यात्मक व्याकरण यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यांचा समावेश होतो. त्यापैकी आता आपण नाम म्हणजे काय ते पाहूया. नाम म्हणजे काय? प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्या वस्तूंच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला व्याकरणात नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ गोपाळ, सीता, नदी, पर्वत, अमृत, स्वर्ग, धैर्य, कीर्ती, आनंद. आता नामाचे प्रकार कोणकोणते आहेत? तर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि धातुसाधित नाम. त्यापैकी आपण विशेष नामाची माहिती पाहूया. ज्या नामाने जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा, वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ गंगा, हिमालय, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सचिन विशेष नामे पाहतात. त्यानंतर सामान्य नाम. सामान्य म्हणजे काय? एका जातीच्या पदार्थांना समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम. उदाहरणार्थ नदी, पर्वत, शहर, गाव इत्यादी. तर भाववाचक नाम. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पाटीलकी, गुलामगिरी, गोडवा, सौंदर्य. यानंतर आपण सर्वनामाची माहिती पाहूया. नामाबद्दल जो शब्द वापरतात त्यास सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, तो, तुला, त्याने, त्याला, त्याचे. हे काय पहा, या ठिकाणी हे सर्वनाम आहे. सर्वनाम आहे. मी, आम्ही, तो, तुला, त्याने, तिला, त्याला, त्याचे. विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, सुंदर, गाव सुंदर आहे, बाग सुंदर आहे, छान, छान, चित्र छान आहे. म्हणजे नाम, चित्र काय पहा, हे नाम आहे, त्याबद्दल छान हा शब्द आहे. भित्रा, ससा, भित्रा ससा म्हणजे ससा हे नाम आहे आणि भित्रा ससा म्हणजे या ठिकाणी विशेषण पहा, लहान, मोठा. त्यानंतर पहा क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ वाचतो, पुस्तक वाचतो, करतो, खातो, पेरू खातो, पितो, पाणी पितो, नाचतो, गातो. हे जे शब्द आहे यांना म्हणतात क्रियापद. आता आपण कार्यात्मक व्याकरण या घटकाची माहिती आपण प्रश्नोत्तर रूपाने पाहूया. पहिला प्रश्न आहे, सार्थक दररोज शाळेत येतो आणि पुस्तक वाचतो. या वाक्यात नामांची संख्या किती आहे? आता 2, 4, 3 आणि 1 हे पर्याय पहा. आता यामध्ये नाम कोणते पहा. सार्थक हे एक नाम आहे आणि शाळेत दुसरं नाम आहे पहा आणि पुस्तक हे तिसरं. म्हणजे किती नाम आहे पहा? 3 नाम आहे पहा. म्हणजे आपलं उत्तर आहे पहा, योग्य उत्तर आहे. या वाक्यामध्ये नामांची संख्या 3 आहे. गातो छान वैष्णव या वाक्यातील क्रियापद ओळखा. पर्याय पाहा, वैष्णव, छान यापैकी नाही आणि गातो. आता क्रियापद म्हणजे काय? क्रियावाचक शब्द. मग क्रियावाचक शब्द कोणता आहे यामध्ये?
गातो, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे गातो. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर पर्याय पहा. शनी, ग्रह, शुक्र, पृथ्वी. पाहता शनी हे ग्रहाचं नाव आहे. ग्रह हे ग्रह पहा. शुक्र हे ग्रहाचं नाव आहे पहा. पृथ्वी ग्रहाचं नाव. म्हणजे या ठिकाणी हे पहिलं हे विशेष नाम आहे पहा. हे विशेष नाम आहे. शुक्र काय विशेष नाम आहे आणि पृथ्वी विशेष नाम पहा. आणि जे ग्रह आहे हे काय पहा सामान्य नाम आहे. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम पहा. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पहा या ठिकाणी ग्रह. पुढचं पाहूया आपण. गटात न बसणारा शब्द ओळखा. अमरावती, जिल्हा, पुणे आणि कोल्हापूर. पहा या ठिकाणी अमरावती पहा या ठिकाणी हे विशेष नाम पहा. अमरावती इथं विशेष नाम आहे. विशेष नाम. पुणे देखील काय पहा विशेष नाम आहे. कोल्हापूर देखील काय आहे विशेष नाम आहे. जिल्हा जे आहे जिल्हा काय पहा या ठिकाणी सामान्य नाम आहे. सामान्य नाम आहे. योग्य उत्तर आहे पहा जिल्हा. पुढचं पाहू आपण आता. गटात न बसणारा शब्द ओळखा. स्वच्छता, औदार्य, दयाळूपणा, नम्र. पाहता स्वच्छता हे एक भाववाचक नाम आहे. स्वच्छ विशेषण पहा आणि स्वच्छता काय पहा हे भाववाचक नाम आहे पहा. भाववाचक नाम. भाववाचक. भाववाचक. औदार्य देखील काय पहा भाववाचक नाम आहे. नम्र दयाळूपणा हे देखील काय पहा भाववाचक नाम आहे. मग नम्र. नम्र या ठिकाणी पहा नम्र हे विशेषण आहे. विशेषण. विशेषण. म्हणून पर्याय वेगळा पहा. नम्र हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. पुढील पैकी नाम ओळखा. शूर, धूर्त, गोडी आणि सुंदर. पाहता शूर हे विशेषण आहे पहा. विशेषण आहे. नंतर धूर्त हे देखील काय पहा विशेषण आहे पहा. धूर्त हे देखील काय पहा विशेषण आहे. आणि सुंदर हे पण काय पहा विशेषण आहे. यामध्ये गोडी काय पहा गोड, गोडी हे भाववाचक नाम आहे. भाववाचक. हे वेगळे पहा. या ठिकाणी पर्याय नंबर 3 गोडी हा शब्द वेगळा. हा या ठिकाणी नाम आहे पहा. भित्रा ससा जोरात पळत होता. यातील आपलं काय ओळखायचं पहा विशेषण ओळखायचं पहा. आता पहा या ठिकाणी भित्रा ससा जोरात पळत होता. आता विशेषण ओळखण्यापूर्वी त्या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे ते आपण ओळखायचं पहा. या वाक्यात नाम आहे ससा. मग ससा कसा आहे भित्रा आहे पहा. भित्रा ससा. मग भित्रा काय झालं पहा या ठिकाणी विशेषण. पर्याय नंबर 4 भित्रा हे आहे या वाक्यातील विशेषण. पुढचं पहा. विशेषण नसणारा पर्याय ओळखा. चांगला, लहान, उंच, दिवस. पहा या ठिकाणी पहा चांगला हे विशेषण आहे. लहान पण विशेषण आहे पहा. उंच पण विशेषण आहे. तर दिवस हे काय आहे विशेषण नाही. विशेषण नाही. तो आहे नाम. दिवस काय पहा नाम. विशेषण नसणारा पर्याय ओळखा. लहान, छान, पिवळी आणि सौंदर्य. पहा तर लहान हे काय पहा विशेषण आहे. छान पण विशेषण आहे. पिवळी पण विशेषण आहे. आणि सौंदर्य पहा हे काय भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम. म्हणून आपला पर्याय नंबर 4 हे उत्तर विशेषण नाही पहा. गटात न बसणारा शब्द ओळखा. विशेषण आणि क्रियापद यावरून वेगळा शब्द ओळखा. आता यापैकी पाहता या ठिकाणी भव्य, विलोभनीय, करणे आणि सुंदर. पहा भव्य काय पहा आहे
हे विशेषण आहे, विशेषण. नंतर विलोभनी सुद्धा काय पहा, विशेषण आहे. सुंदर सुद्धा काय पहा, विशेषण आहे पहा. मात्र करणे हे काय पहा, या ठिकाणी क्रियापद आहे पहा, क्रियापद. म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द आहे करणे, या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे करणे. गटात न बसणारा शब्द ओळखा. सर्वनाम आणि विशेषण यावरून वेगळा शब्द ओळखा. सुंदर, आपण, हा आणि तो. पाहता या ठिकाणी सुंदर हे काय विशेषण आहे पहा. सुंदर आहे विशेषण. आपण हे आहे सर्वनाम, आपण सर्वनाम आहे पहा. हा पण सर्वनाम आहे आणि तो पण सर्वनाम आहे पहा. म्हणजे या ठिकाणी शब्द कोणता वेगळा आहे तर विशेषण म्हणजे सुंदर. सुंदर हा शब्द काय पहा वेगळा आहे पहा. गटात न बसणारा शब्द ओळखा. क्रियापद आणि सर्वनाम यावरून वेगळा शब्द ओळखा. खातो, राहतो, आम्ही आणि वाचतो. पहा, खातो हे क्रियापद आहे, राहतो क्रियापद आहे, वाचतो क्रियापद आहे, तर आम्ही काय पहा हे सर्वनाम आहे, सर्वनाम. म्हणजे या ठिकाणी शब्द वेगळा आहे, सर्वनाम म्हणजेच आम्ही. त्याने त्याची वही शाळेत आणली. या वाक्यातील सर्वनाम ओळखा. आता पहा याचे पर्याय पहा. या ठिकाणी त्याने, शाळेत, वही आणि त्याची. पाहता या ठिकाणी त्यातलं सर्वनाम कोणतं आहे हा जो प्रश्न आहे हा गोंधळ टाकणारा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी त्याने आणि त्याची हे दोन्ही असं आपल्याला वाटतं की हे सर्वनाम आहे, परंतु यातील पहा या वाक्यामध्ये त्याने त्याची वही शाळेत आणली, यातील फक्त त्याने हे सर्वनाम आहे पहा. आणि त्याची जी आहे ना त्याची वही पहा, त्याची वही हे काय पहा, वही काय आहे नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याची आहे. म्हणून त्याची हा जो शब्द आहे हा या वाक्यामध्ये विशेषणाचं काम करतो पहा, विशेषण आहे पहा, विशेषण. या ठिकाणी त्याची जो आहे शब्द हा, त्याची जो हा शब्द आहे याला म्हणतात विशेषण आहे पहा. म्हणजे या वाक्यामध्ये फक्त एकच सर्वनाम आहे पहा, त्याने. योग्य उत्तर आहे मग त्याने. गटात न बसणारा शब्द ओळखा. नाम व सर्वनाम यावरून वेगळा शब्द ओळखा. मी, रत्ना, त्याचे, त्यांचे, आपण. पाहता या ठिकाणी मी सर्वनाम आहे, त्यांचे पण सर्वनाम आहे आणि आपण पण सर्वनाम आहे. यातला वेगळा शब्द कोणता आहे पहा, रत्ना. रत्ना काय या ठिकाणी आपण सर्वजण शाळेत जाऊ. काळ ओळखायचा पहा, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि साधा काळ. तर जाऊ, जाऊ म्हटल्यानंतर हे वाक्य आहे पहा भविष्यकाळातील, भविष्यकाळ. आई स्वयंपाक करत आहे. काळ ओळखा. आता आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी वर्तमान काळ असतो पहा. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि साधा काळ हे पर्याय आहेत. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे पहा वर्तमान काळ. तेजस आता जाईल. जाईल कारण जाण्याची क्रिया झालेली नाही पूर्ण पहा. जाईल, काळ ओळखा. तर पर्याय येतो भूतकाळ, साधा काळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तर जाईल म्हटल्यानंतर हे वाक्य आहे भविष्यकाळातील. शब्दाच्या कोणत्या जातीवरून काळ ओळखतात. विशेषण, सर्वनाम, क्रियापद आणि नाम. तर शब्दाच्या क्रियापदावरून वाक्याचा काळ ओळखतात. योग्य उत्तर आहे पहा क्रियापद. वाक्यात क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय पहा सर्वनाम, काळ, काळ. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा काळ. भित्रा ससा जोरात पळत होता. या वाक्यातलं काय ओळखायचं आहे पहा विशेषण. पर्याय पहा ससा जोरात होता आणि भित्रा. पहा या ठिकाणी पहा
आता विशेषण आपल्याला ओळखायचंय पहा, विशेषण. मग प्रथम तर आपण त्या वाक्यातलं नाम ओळखायचं. नाम कोणतं आहे पहा यामध्ये? भित्रा ससा जोरात पळत होता. तर ससा हे काय पहा? ससा हे नाम आहे. मग ससा कसा आहे? तर भित्रा. हे भित्रा पहा, म्हणजे त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, भित्रा. आता या वाक्यामध्ये भित्रा हे काय पहा? विशेषण आहे. पुढचं वाक्य पहा, विशेषण नसणारा पर्याय निवडा. उंच, चांगला, लहान आणि दिवस झाले पहा. यामध्ये पहा दिवस हे नाम आहे. विशेषण नसणारा पर्याय ओळखा. हिरवी, गरीब, श्रीमंती आणि सुरेख पहा. हिरवी हे काय पहा? विशेषण आहे पहा. गरीब सुद्धा काय पहा? विशेषण आहे. सुरेख काय? विशेषण आहे. तर श्रीमंती जे आहे हे काय पहा? भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम. श्रीमंती हा काय बा? हा पर्याय वेगळा आहे. दिवाळीच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले. या वाक्यातील तुम्हाला आता विशेषण ओळखायचे पहा. घातले सर्वांनी कपडे छान छान. आता या वाक्यामध्ये पहा नाम कोणतं आहे? कपडे. मग कपडे कसे आहेत? तर छान छान. म्हणून या वाक्यामध्ये छान छान हे काय आहे? विशेषण आहे पहा. सागर हुशार मुलगा आहे. विशेषण ओळखा. पर्याय पहा, हुशार हा आहे, सागर आणि मुलगा. या वाक्यामध्ये पहा मुलगा हे नाम आहे. मुलगा कसा आहे? तो हुशार. म्हणून हुशार या ठिकाणी विशेषण आहे पहा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंब असे म्हणतात. नाम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हणतात विशेषण. योग्य उत्तर आहे विशेषण. भाववाचक नसणारा पर्याय ओळखा. श्रीमंती, सौंदर्य, छान, आपुलकी पहा. श्रीमंती हे भाववाचक नाम आहे. सौंदर्य सुद्धा भाववाचक नाम आहे. आपुलकी सुद्धा भाववाचक नाम आहे. छान हे काय आहे? विशेषण आहे पहा. छान विशेषण आहे. छान म्हणजे या ठिकाणी छान हा शब्द भाववाचक नाम नाही, येतो तो विशेषण आहे पहा. गटात न बसणारा शब्द ओळखा. श्रावण, भाद्रपद, आषाढ आणि महिना पहा. हे श्रावण हे विशेष नाम आहे पहा. भाद्रपद सुद्धा विशेष नाम आहे. आषाढ सुद्धा विशेष नाम आहे. महिना काय पहा? हे सामान्य नाम आहे. सामान्य नाम. सामान्य नाम आहे. म्हणजे महिना हा शब्द वेगळा आहे पहा. सामान्य नाम नसणारा पर्याय ओळखा. गाव, पर्वत, नदी आणि हिमालय पहा. सामान्य नाम नसणारा पहा. तर गाव हे सामान्य नाम आहे. पर्वत का सुद्धा काय सामान्य नाम आहे. नदी सुद्धा सामान्य नाम आहे पहा. मात्र हिमालय हे काय? विशेष नाम आहे. विशेष नाम आहे. पर्याय नंबर 4 हा शब्द वेगळा आहे पहा. विशेष नाम नसणारा पर्याय ओळखा. अमेरिका, कॅनडा, भारत आणि देश. यामध्ये पहा अमेरिका विशेष नाम आहे. कॅनडा सुद्धा विशेष नाम आहे. भारत सुद्धा विशेष नाम आहे पहा. देश हे काय? सामान्य नाम आहे. म्हणजे पर्याय नंबर 4 हा शब्द वेगळा आहे. आपण सागरच्या घरी अभ्यासाला जाऊ. सर्वनाम ओळखा. आता पहा आपण या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? तर आपण. पर्याय नंबर 4. आम्ही उद्या त्याच्या घरी जाऊ. या वाक्यातील सर्वनाम ओळखा पहा. आता आम्ही उद्या पहा त्याच्या घरी जाऊ. त्यामधील सर्वनाम कोणतं आहे पहा. तर आम्ही घरी जाऊ आणि त्याच्या. तर या ठिकाणी पहा आम्ही हे सर्वनाम आहे पहा. आता त्याच्या घरी, त्याच्या हा जो शब्द आहे हा शब्द घरी या नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय पहा. म्हणजे त्याच्या इथं हे हा जो शब्द आहे
हा विशेषणाचं काम करतोय पहा, विशेषण आहे. म्हणजे या ठिकाणी आम्ही काय शब्द हा सर्वनाम आहे पहा. खालील पर्यायातील सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. तुम्ही, स्वतः, आपण आणि खातो. तर पहा, तुम्ही सर्वनाम आहे, स्वतः सर्वनाम आहे पहा, आपण सर्वनाम आहे, खातो हे क्रियापद आहे पहा. पर्याय नंबर 4 हा शब्द वेगळा आहे. मी आणि त्याने खूप अभ्यास केला या वाक्यात किती सर्वनाम आली आहे पहा. पहा, मी एक सर्वनाम आहे पहा, त्याने सर्वनाम आहे पहा, म्हणजे यामध्ये 2 आहे पहा, 2 सर्वनाम आली पहा. तुला आणखी पैसे हवे आहे का, सर्वनाम ओळखा. तर यातील तुला आणखी पैसे हवे आहे का यातील तुला हा शब्द काय पहा, सर्वनाम आहे पहा. त्याने त्याची वही शाळेत आणली या वाक्यातील सर्वनाम ओळखा. पर्याय आहेत त्याने, शाळेत, वही, त्याची. तर यामध्ये त्याने हा शब्द सर्वनाम आहे पहा आणि त्याची हा शब्द आहे पहा, हा विशेषणाचं काम करतोय पहा. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात. क्रियापद, सर्वनाम यापैकी नाही आणि विशेषण. तर योग्य उत्तर आहे सर्वनाम. सामान्य नाम ओळखा. कमळ, जाई, चाफा आणि फुल. पहा, कमळ विशेष नाम आहे, जाई विशेष नाम आहे, चाफा विशेष नाम आहे, फुल काय पहा सामान्य नाम आहे. म्हणजे फुल हा शब्द वेगळा आहे. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.